नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो, गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2025 याबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आली आहे. यासाठी कुठल्या प्रकारची अर्ज फी द्यायची नाही आहे. परीक्षा देखील तुमची होणार नाही आहे. तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, दोघेही येथे अर्ज करू शकता. वयाची अट देखील तुम्हाला नाही आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2025 असणार आहे. पुढे शैक्षणिक पात्रता काय आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे, कुठल्या कुठल्या पदांसाठी व्हॅकेन्सी आहेत, अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे, या संदर्भात जी काही सविस्तर माहिती आहे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस.टी. महामंडळ मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेले आहे ते छत्रपती संभाजीनगर विभागासाठी आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर बघा, समुपदेशक या पदासाठी येथे व्हॅकेन्सी निघालेली आहे. याच्यात एकूण 2 व्हॅकेन्सी असणार आहेत. याच्यात शैक्षणिक पात्रता जर बघितली तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची, संस्थेची समाजकार्य या विषयांकित पदव्युत्तर पदवी MSW किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची, संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी MA सायकोलॉजी अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका ॲडव्हान्स डिप्लोमा इन सायकोलॉजी ह्या तिघांपैकी तुमच्याकडे एक पदवी असणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्ही अर्ज करू शकता. आणि अनुभव देखील समुपदेशक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, मोठ्या खाजगी संस्थांमधील किमान 2 वर्षाचा अनुभव असणं देखील गरजेचं आहे. तरच तुम्हाला येथे अर्ज करू शकणार तुम्ही. तर बघा, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 8 आगारांकरिता 2 समुपदेशकांची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरिता मासिक 4,000 मानधन तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. आणि जाण्या येण्यासाठी निम आगाराचा बस पास देखील तुम्हाला देण्यात येईल. समुपदेशक यांनी आगारांना महिन्यातून किमान 3 वेळा भेटी देणं बंधनकारक राहणार आहे. आणि येथे अर्ज करण्याची पद्धत आपण बघूया. वरील अर्थ प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो चिटकवावा व अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक अर्हताबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा. सदर अर्ज दिनांक 18 एप्रिल 2025 पर्यंत एक पत्त्यावर तुम्हाला पोचवायचा आहे. तो पत्ता म्हणजे मी पत्ता सांगते बघा. विभाग नियंत्रक, विभागीय कार्यालय, समर्थनगर, पारगावकर दवाखान्यासमोर, छत्रपती संभाजीनगर 431001 या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. तिथे मग तुमची पुढची प्रोसेस होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. चला तर मग, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. जय हिंद.